वर्दीमध्ये सुद्धा माणुसकी कशी जिवंत आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत असाल की एक मुलगा होता जो पोलीस भरती देण्यासाठी तिथं आला होता. मैदानावरती या ठिकाणी बूट नसल्या कारणानं तो त्या ठिकाणी चपलीवरती पळू लागला. म्हणजे त्याच्यासाठी ही स्पर्धा नव्हती, तर त्याच्यासाठी या ठिकाणी त्याच्या जीवनाचं ते ध्येय होतं आणि तो जीवाच्या पूर्ण आकांतेने या ठिकाणी पळत होता. परंतु जेव्हा तिथे जे असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, जेव्हा त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली, तर त्यावेळेस त्यांना त्यांच्यातली माणुसकी जिवंत झाली आणि त्यांनी त्या मुलाला या ठिकाणी बूट घेऊन देण्याचं काम केलं. म्हणजे आपण किती जरी मोठं झालो, मात्र या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण किती चांगलं काम करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रसंग. या प्रसंगामधले जे साहेब आहेत पोलीस अधिकारी, त्यांनी त्या ठिकाणी मुलाची जेव्हा परिस्थिती बघितली, तर त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी त्याला बूट घेऊन देण्याचं काम केलं. जेव्हा कुणीतरी व्हिडिओ काढत होतं, तर त्याला सांगितलं की तू व्हिडिओ काढू नकोस. म्हणजे आपण आपल्या पदाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि गरिबाची मदत करू शकतो. त्या मुलासाठी या ठिकाणी ते बूट मायने नाही आहेत, परंतु आपल्या कार्याची दखल कुणीतरी घेतंय हे त्या मुलासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यासाठी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. आणि खरंच भावांनो, काय असतं माहितीये का, जी पोलीस भरती करणारी जी मुलं असतात ना, ती सर्वसामान्य घरातली असतात. कधी कधी जायला सुद्धा पैसे नसतात. म्हणजे मी कालचीच एक घटना माझ्या बाबतीमध्ये झालेली सांगतोय. काल प्रवासामध्ये यवतमाळवरनं ताई मुंबईला या ठिकाणी तिचा पेपर होता आणि ते पेपर देण्यासाठी जात होती. तिला अचानक परीक्षेसाठी जावं लागल्या कारणानं तिला रिझर्वेशन ती करू शकली नाही. तर त्या ठिकाणी तिला त्या टीटीला विनंती करताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलंय. म्हणजे ही सगळी सर्वसामान्य घरातली लेकरं आहेत. त्यामुळे जर आपल्याला असा कोणी विद्यार्थी असेल, गरीब वाटला असेल आणि कुठेतरी परीक्षेला जातोय आणि आपल्याकडून काही जर त्याची मदत होत असेल, तर प्लीज अशी मदत करायला आपण बिलकुल या ठिकाणी मागं सरायचं नाही. आपल्याकडनं जी छोटी मदत होईल ती मदत आपण या ठिकाणी निश्चितच केली पाहिजे. एवढं सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा ते जे पोलीस अधिकारी साहेब आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद.